वहाँ भी भक्त हैं उनके, लेकिन देश की जनता और देश का माहौल अलग है। तो विदेश की मैगजीन की बात यहाँ नहीं होनी चाहिए। आपको 4 जून को पता चलेगा। दूध का दूध, पानी का पानी। चला बोला काय? सोडून द्या, अरे त्यांना काय विचारायचं? काय कामाचे प्रश्न विचार. असं कोण म्हणतंय? बघा, प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत. राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत. हाच संविधानाला खतरा आहे. मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात. मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे. मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे. विरोधक नकोत. विरोधक खतम. विरोधक जेलमध्ये. संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका. खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक, खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे. हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे. त्याला संविधान तोडणं म्हणत नाही. त्याला गरजेनुसार, देशाच्या, राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात. आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे. बोला. बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत. सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करत आहेत. तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे. आपण पाहिलं असेल. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी. विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो. दंगली घडवल्या जातात. हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे. गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं. आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे. ही जनभावना आहे. ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे. वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी. आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पूर्णपणे. जयंतरावांनी जाहीर केला आहे. माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केला आहे. आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील, या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू. बघा, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो आहोत. आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळा मामा मात्र उभे आहेत. काय आहेत? आम्हाला एकत्र काम करायचं आहे. तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे. आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही.
प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी पदाधिकारी सुद्धा नेते नाही, आग्रही लोकांची मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकू. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे.